माय कथा घ्या का हो काय कर नाही आपण त्यान बापना एवढा महाटे होतात बरं कायशी आहे का आटे बसेल होतात तुम्ही म्हणता कथा घ्या काय टी वरे म्हणता यस पोर आपला मस्त आहे तेच कोय पानं आऊत पूर आज वय ना ते परम दिसणं लायला होतं ते आणि कोय पानं ते आज पूरक करत यानी बाई म्हणता अको आऊ देव जर चालू वय ना ते मग कोय पानं राहायचंय मग काय अको लगेच गवत चालू आहे उगानं हा ओ माय एक सारखा जर चालू आहे ना ते निंदाने बी वाप देत नाही मग तो आको चांगलं करा तुम्ही ते कोय पिठा कधी तो राजा लायल ना कोय पाले बाई ना काय नाही व काम चुकार आहे तो बी बाई एक दिन येस लगेच काय बी बहाना बनावस तो बी बाई दिनभर काम करस नाही रातली पिसन पडरा असतो बाई नुसता बायका पोरेस ना फजिता ती बाई नुसते आराय मारस त्यांना आवली या बेवड्या असं तसंच रासमर जायचंच ना त्याचे घर मा राहो नको राहो पेवाल्यात जुईजा मग बेवड्या असं संसार रास आदर्श मजबूर राहत असते असं आहे ना बाई कोणी काही तोंड मागालस का पण नाही समजतस एकली उन्ही टाकू तू डबा लयसन मग काय करू त्या बघ्यान गाडी राहती ना त्याला म्हणतो भाऊ मला बसाडले रे त्याला बसाडले तर मग मला तो घ्या मयामा आणि मयानं कुठं कोय पाहिजे का मग आपलं बाई तर ती जाऊच चालाय ना नाव तेच ते बोलून तुले तू त्या राजाने विचार राजाने लायले मी त्या परशाला लायले परशा चांगला आहे पोऱ्या मेहनती आहे तू आणि त्याले जर कोय पानं सांग ना त्यांना पहिले बी चारायला टी दी टाकी ती चारा बी नाही ते मग चरा सोडली जरासा आहे बरोबर पाणी पाहिजे लई आणि बाई आहो ते जिथलं सांगू तिथलंच बाई सांग्या काम नाशे तू भाकरवर ना कांदा अशी तो मर जायचो तुम्ही जेवण करले तात ना मग करसू ना बाई 12:30 वाजे राहणार अजून इथला मग काय जेवण करू 1-1:30 जेवण करस पण ते आज नाही गिराय ना मग असं नाही काल दिवस नाही घ्या पण ते आज काय पंचक लागी राहता ना म्हणे ते काल दिवस त्यास तडे वही गे अधिक महिना लेणं देणं बडं रातल्याच वही गे त्यास मला ते आता येतील त्या संध्याकाळला काय येतील आज संध्याकाळला काय इसू म्हणे माडी कोण येलो होता त्यांना आणि काय 5 दिन पंचक घाल तिथं ना 5 तारीख ते 11 तारीख म्हणे ते काहीच नवले वाढणी काय करानी अशी करानी तशी करानी असं चालाय ना टीव्ही मा चालाय ना मोबाईल मा चालाय ना ते मग त्या सासूने अको फोन करा म्हणे ये नव्हे ते आतीची आणि ती यूज नका मग म्हणे मग त्या भाऊले काय लागणं गाडी मग गाडी असं चांगला हिरा ना ते आपली घर संध्याकाळला जी मग मग त्याला माहिती आहे ना मग माय बाप बेटा नाही जाणू माय तरी भेट जाय पण मग बाप बेटा नाही त्यानं वाटण रातभर मग काम राहिलीस तू मग करास काल दिन रविवार काल दिन बी राही दादा म्हणा हा तिशी राही ना मग त्याला बी कुठे टाइम भेटस घर ना तटे काय शे काय नाही तटे सांगी सवरी उन्हावी तो बोलता कडबन आहे माय अशा नाशा साहेब शिकातो मग तिथलं बी जाय आज करा ना देवघर गुऱ्या इथे आधी त्यांना दिनशे तू चालू रंग बदलाई मग त्याने येवानाच टाइम शे आधी गडीमा काय रंच नादाई आधी ते काय नाही टगू पण 1-2 पाणी पण ना का बाई असं तण माती जाई ना तिथं मजूर भेटावं नाही आको म्हणे सर म्हणा असं म्हण नाही ते शनिवार रविवार ते दादा येईल रे पण ते दादा मग अशी नाशी घर मा थोडंफार असं कुरपे मारायचंय ना ते काय टीवर दिकी आको फरक पडी मग कतलाय दिसूत पाणी पण नाका अशी करतस कतला आणलीची गाय तुम्ही येडी कत जर लाय आणि पाणी जर पडी घ्या बाई पण तर मजाही लागस मग म्हणे गर्दी कराय ना मी
आपलं ते असं शेस पाणीनं आपले वांदाज निशे. आपलं ते शेज ना ठिबक सिंचन. देवना पाणी अमृतरा शियडी. देवना पाणी ना 2 शितडा बी पडणार त्याचं पीक किलकिलाट करस. माहितीये का तुला? माहिती तर काही सांग नाही का मग देवनं पाणी अमृत रास. काय येतात ना मग डबा उन्हा उन्हा. मग आज ना भाजीच नाही होती, डायरेक्ट वडीची भाजी बनायला येणू मट मुंगण्या आणि 2 दादरण्या भाकरी टाक्या आणि जरासा आरवर कुडा जरासा कुडा बांधले भाकरवर, अर्धी भाकर आणि अर्धी भाकर चांगली. हा चांगलं करू का? चाल ना मग 2-4 बर का काय म्हण बरोबर. काही काम आहे का म्हणा मग? काम बिम काही नाही, बट बट चाल ना खाली गडीभर जशी ते जाय मग आखो पाय जाणं पडी. मग थोडस मंगला आहे पाहिजे येते ना ते कोणी छत्री भेट जाते मग. येस बोलतो की नाही म्हणे जीव मन गार वे घ्या आपण. मग उठी सुटी वावर मासा नासा येस का मी म्हणे बटी एक झाडवर नजर रास तुला माहिती टगू. मग एक सारखा कसा दिकी राहणार बाई मोठा भाऊ उन्हा काल दिन बाई त्यांना जीव पुरा वही घ्या. त्यांना पुरा पिवे पडी घ्या ना डायरेक्ट पुरा मोडू ना. हा कोण नवीन ताईन फुला पाड्यात दुरा पाड्यात आणि तो यशपोरला आहे बाई म्हणे तू न ते बोलतो भारी राहणार म्हणे. मग तुला बी वावर नाही आमना बी वावर म्हणा. आमनी मेहनत आहे म्हण. तुमच्यात काय डेवरीने वाढाय राहणत म्हणा आम्ही नुसती त्या नावारी चालावत नाही नुसता पुसपुस करस. बाई वावर माझा असतो काय काम करस त्यांना बोवडत फिरस आणि कावाले कसं आहे आखो त्यानं काय ना काय. तेच ना चालावत नाही तो मोठा भाऊवरी काय बी करले यायची तब्येत एवढी गल्ला पोटशी. चला येऊ मग मी काय लिहाव का? हा चालव तडे चीज ना काले बडूत ना बाई थंडी राहावा लागस तडे. चल काय 2-4 बोल का मन बरोबर. चला येस मग मी. दक्षू रोडवरतून कोणी गाडी सापडणे. तू सांग राय नु बटाना तू ऐकीन राय नाही जल्दी चालना जासू बंटी दादा बी येवा आहे ती म्हणून तू ये ते जल्दी येणंच पडी ना आज. तशी करू मग बटच पाहिजे मग काय करू. काय म्हणस आकुटवू चालनी मग बटा सांगाय नव्हते बटत नाही काय शे गरबी सासूच संगे. तशी करा मग बटच चीज ना खाले जराशी निंदा नांदा सारखं बी निशेन कुरपे बी लयल निशे मी त्याशी जुनू आता लावत नाही पोरे लावत. बंटी दादा ही काल ती वावर मारावून माराले त्याला पटस वावर म्हणता काय ना. हा येऊ दे ना मग येऊ दे ना. चाल रे भाऊ चाल भाकरी खाऊ चाल. त्यान बाई ना तरास मारू तो भाकरी काही जिवारी काढी आणि मग भांडा काढी काय माणूस आहे का तू. तेच सांगायचं तुम्ही जरा असं काय लेतात म्हणतो मी लगे लगडा बाबीला जातो. टकू तू येडी न कालच जाऊ टकू तुला एकदार सांग दिस मी तू सांग म्हणे चाल पण जोडे बोटतडे तुला काय पहिलं शे घर इथलं. बस कराव माई गरबी इथलं तिथलं आवर सावर करणं पडी ना तो पोऱ्याई. बाई कोणता मेरगाव ना पावना हिरा ना तू अशी काय करस तू शेत ते घर ना वो अंडोर ना आवरी ना वो तट कायशी काम ना धंदा. आई आवरू ते आवरू दिनभर आवरीच राहती येडी बाई नागत आवरीच राहो तिने आवरीच राहो जवळ दखोत वय. मग बाईन जात काय काम नाही रस. चला बटाचीच जोडे चलावी तुम्ही काय जाऊ द्या हात माने. चाल